जो सामना आला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी असेल तो शुभम मॅन ऑफ द मॅच घ्यायला यायचंय. मी मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी सचिन केणी याला विनंती करतोय यायचंय. सचिन त्वरित चालू या सामन्यासाठी पंच असणार आहेत निलेश म्हात्रे आणि शेखर पवार. सामना पाटील बॉयज विरुद्ध स्वामी छत्र पाटील बॉयच्या संघाच्या खेळाडूंनी प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तर स्वामी छत्र या संघाच्या फलंदाजाला फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. हा सामना 4 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची. सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन येतो तो पाटील बॉयचा कर्णधार महेश कोपरकर आणि फलंदाजीला आहे तो राजेश आणि नॉन स्ट्राईकला आता गेलाय तो सचिन झेंडे. सामना हा साखळीतील सामना 4 षटकांचा असेल याची दोन्ही संघातल्या खेळाडूंनी नोंद घ्यायची. चेंडू यशस्वी झालेत ते स्वामी छत्र संघाचे फलंदाज नाश्त्याची सोय झालेत
ज्या कोणी खेळाडूला नाश्ता करायचा आहे तो समलोचन कक्षाच्या डाव्या बाजूला येऊन नाश्ता करून घ्यायचा आहे. मुलुंडचा तो त्या जिमच्या इथे आहे ना तो एक झणझणीत मिसळ तो वाला. इकडे मिसळपाव आला इथे मिसळपाव आला. डाव्याची खूपच झाली. एक अतिरिक्त संघाची धावसंख्या वाढून झाली होती. बिनबाद 4 धावा 4 चेंडू 4 धावा दिल्या करतल्या त्या कर्णधार स्वतः महेश कोपर गेल्याने पाटील बॉलचा संघाचा कर्णधार महेश कोपर आणि स्वामी समृद्ध फलंदाज राजेश आणि सचिन. उत्कृष्ट असा फटका राजेश कडून. संघाची धावसंख्या वाढून झाली की 10 5 चेंडू आणि 10 धावा. कुठेतरी आपण का तडाखेबाद फलंदाज आणि कालचं सत्र आपण मिसिंग जरी असलो तर कुठेतरी आपली संघात कमकुवता भरून करताना पुन्हा एकदा पाहायला मिळतं. स्वामी सत्राचा तडाखेबाद फलंदाज राजेश. सागर हे हळू का कोण येणार नाही करू माईकवर हळू का हे कोणाला हे महेश कोपरकर यांना सामोरं जाऊन राजेश अकोटपट्याच्या वितरित एक उत्कृष्ट रंगभूतून पाहायला मिळत होते. स्वामी सत्राच्या फलंदाजांचं एक षटकातील संघाची धावसंख्या झाली होती. बिनबाद 11 धावा. वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक आला येतो. एक अष्टपैलू खेळाडू शांतनु कदम त्याला समोर जाईल तर राजेश डिक्लेअर झोनमध्ये बाद. संघाची धावसंख्या वाढून झाली होती 12. दोन संघाला कुठेतरी गचाचं चित्रफल पाहायला मिळालं ते पाटील बॉयच्या संघाच्या क्षेत्रफळावरून संघाची धावसंख्या वाढून झाली होती 14. सुवर्ण संधी होती. एकदा परत तीही तडी दौडून लावली होती.
क्षेत्ररक्षण कुठेतरी कमबॅक पाहायला मिळाला असतं आपल्याला शंतनू करून, परंतु जोरदार गोल घेण्यात अपयशी झाला. तो क्षेत्ररक्षक पाटील बळीच्या संघाचा सुंदर फटका साईल होता. सुंदर असा गोल पाहायला मिळाला होता आपल्याला. पाटील बळीचा क्षेत्ररक्षक पवनेश कडून या उत्कृष्ट खेळीसाठी निलेश पाटोड याकडून पवनेशाला सामन्यानंतर मतदान 100 रुपयाचं पाणी तोषित आले. पवनेशसाठी टाळा झाला पाहिजे. एक उत्कृष्ट असा गोल घेतला तर पवनेशाने. संघाची धावसंख्या झाली होती 1 गडी बाद 15 धावा. सचिनाची जागा भरून काढण्यात आला होता. आता तडकेबाद फलंदाज जेसन पिशवीत होतं बघ, एका प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकलेलं आहे खाली वगैरे बाजू. बॉल 2 बॉल बाकी. दोन चेंडू शिल्लक. संतुलन पुढील चेंडू दुसरा आणि संघाचा वैयक्तिक पहिला आणि संघाचा षटक शंतनू हातात आहे आणि षटकामध्ये अद्याप त्याने 4 धावा देत 4 धावा देत पुन्हा एकदा कमबॅक शंतनूकडून उत्कृष्ट असं षटक. 1 गडी बाद करून फक्त 4 धावा दिल्यात शंतनूने. उत्कृष्ट कमबॅक पाटील संघाची धावसंख्या झाली होती स्वामी क्षेत्र संघाची स्थिर 1 गडी बाद 15 धावा. सामना हा फक्त 4 षटकांचा असेल याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरं षटक बघूया कोण घेऊन येत आहे, कारण की हे खूप महत्वाचं षटक असेल. कारण कुठेतरी कमबॅक करून दिलंय ते आपल्या संघाला शंतनू याने आणि आता त्याची मुभा पूर्णपणे सांभाळतो. एक उत्कृष्ट होता गोलंदाज. म्हणजे इथे जर BPL असली तर अशी उत्कृष्ट गोलंदाज स्वतःला पाहायला मिळते. तो पवनेश गोलंदाजीला आला आहे. तो शंतनूची जागा धरून करायला म्हणजे वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक पाटील बॉल्स कडून घेऊन येतो तो पवनेश. आयकॉन कोण दिला लंगडे आम्हाला आयकॉन देतो 4 पाटीलला आलो आपण घेऊ धावाशीचा खूपच डायरेक्ट होतो तर संघाला. अक्षय पहिला डॉट होता ना, पहिला पण वाईट. कुठेतरी मुलगा आपल्या खांद्यावर घेतली ती पूर्णपणे पार पाडायचे पवनेश. शॉर्ट चेंज पण करून त्याचा काय फायदा उचलण्यात अपेक्षित झाला होतो. देवा एक उत्कृष्ट गोलंदाज देवा यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून त्याचं नाव आहे ग्राउंडमध्ये देवा याचं. समीर पाटील यांना सुद्धा विनंती त्यांनी स्टेजवर यायचंय. इलेव्हनचा संघाचा ओनर प्रशांत याला सुद्धा विनंती आहे त्यांनी सुद्धा संमेलन कक्षात येऊन बसायचं. जे ते आमचे पाहुणे आहेत आमचे मित्रमंडळ आहेत ज्यांचं आम्ही नाव घेण्यात थोडंसं विसरलं असेल त्यांनी कुठलाही न राखता त्यांनी इथे येऊन आपली जागा घ्यायची. म्हणजे आपल्या मित्राची आपल्या त्याच्या वडिलाच्या नावाने ही जी टुर्नामेंट गेली 2 वर्ष करतोय आणि त्याला आपला सहभाग असणं खूप महत्वाचं असेल. म्हणजे आपण येतो त्यामुळेच आपण या असलेल्या स्पर्धेला आपण नावलौकिक करत असतो आणि त्याच्या मेहनतीसाठी सुद्धा इथे टाळा झाला पाहिजे. तो
त्याच्या सहकाऱ्यांसोबत घेऊन ही टुर्नामेंट सक्सेसफुल कशी होईल आणि हे जाते ते नावच स्वतःमध्ये एक नाव आहे. कारण की नेहमी आपण त्याच्या घराजवळ जाताना त्याच्या वडिलाच्या नावाला नेहमी नावलौकिक करत असतो. असा आपला मित्र महेश आणि त्याच्या वडिलांच्या नावाने होत असलेली टुर्नामेंट आणि आज आपल्या नानाचा म्हणजे महेश कोपरगावच्या वडिलांचा वाढदिवस सुद्धा आहे. याची नोंद इथे असलेल्या खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनी घ्यायची आहे. वाईट नाहीये, वाईट नाहीये. जो रिव्ह्यू घेतलाय स्वामी छत्र संघाच्या खेळाडूंनी तो पूर्णपणे सक्सेसफुल झालेला आहे. पवनेचा पुढील चेंडू सामोरे जाईल तो राजेश. सुंदर फटका पण थोडासा कुठेतरी फटका फसलेला दिसतो. बघूया किती धावा मिळतात संघाला आणि संघाची धावसंख्या वाढून झाली ती 22. एक गडी बाद 22. अद्याप या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे. तीन षटका अखेर संघाची धावसंख्या झाली होती 23. आठ धावा दिल्या ते पवनेसने नावाला अशी साजून असलेली गोलंदाजी केली. पवनेस पाटील भोईचा तिसरा गोलंदाज. आता तीन षटका झाली आणि तीन षटकात फक्त 23 धावा दिल्या त्या पाटील भोईच्या संघाने आणि एकच गाडी बाद जरी केला असेल तरी कुठेतरी संघाची धावसंख्या रोखण्यात यशस्वी झाले ते पाटील बॉईज संघाचे गोलंदाज. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं चौथं षटक घेऊन आलाय तो देवा. एक यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून त्याची ख्याती आहे तो देवा. अकोटोपाच्या चेंडू बघूयावर किती धाव मिळतात संघाला. एक धाव घेण्यात यशस्वी झालाय तो राजेश आणि जेसन आणि दोन धाव घेण्यात यशस्वी दोन फलंदाज पाहायला मिळतात ते. राजेशला सुवर्ण संधी आहे. देवाच्या गोलंदाजीवर 3 षटकार मारले तर संदीप कडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. उजवशीचा खूपच भारी अतिरिक्त संघाला 5 चेंडू राजेश फक्त 3 षटकार मारायचे देवाला. 5 चेंडू आणि 3 षटकार आणि संदीप कडून 501 रुपये. या सामन्यासाठी आपल्याला पंच लाभले ते आपले मित्र निलेश म्हात्रे आणि शेखर पवार. उत्कृष्ट फटका मिडॉन
अपेक्षा म्हणून एक टोलेदंग षटकार ज्या साईडसाठी त्याची बॅटिंगची जी शैली आहे समोर जो टोलेदंग षटकार मारत जो उत्कृष्ट असा फलंदाजी करतो तो राजेश पहिला षटकार मारण्यात यशस्वी झाला तर त्याला 4 चेंडूत 2 षटकार. पुन्हा लेफ्ट हँड बसून षटकार मारलाय. नो शेखर पवार नो चेंडू दिलाय. नो चेंडूवर षटकार मारला राजेश यांनी. काल आपण नव्हतो परंतु आज मी पुन्हा जर संघात आलो तर काय कमबॅक करून दाखवू शकतो स्वामी छत्र संघाचा आयकॉन प्लेअर राजेश करून दाखवते. देवा यांचा पुढील चेंडू त्याला सामोरे जाईल तो राजेश. 1 षटकारांची गरज आहे तर 500 रुपये संदीप याला द्यायला उभा लागतो की नाही बघूया. उजव्या खूपच बाहेर एक अतिरिक्त धाव संघाला. संघाची धावसंख्या वाढून झाली होती 40 धावा. अद्याप या षटकात फक्त 3 चेंडू 2 चेंडू टाकून 17 धावा दिल्या. 2 चेंडू 17 धावा खर्चल्यात. तर देवा याने संघाची धावसंख्या वाढून झाली ती 41. आणि 3 षटकार मारण्यात यशस्वी ठरलाय तो राजेश. संदीपकडून 501 रुपयाचं पारितोषिक त्याला लागू झालं. राजेश याला संघाची धावसंख्या वाढून झाली होती 46 सॉरी आता 46 झालेले. ते तुम्ही याच्यावर लिहून द्या म्हणजे सांगायला बरं पडेल पटकन. तुम्ही हे करा याच्यावर मग आपण हे करूया बोलायला बरं पडेल. कुठेतरी महागडे षटक आणि कमबॅक करता येतो स्वामी छत्रचा फलंदाज राजेश स्वतःच्या संघासाठी. आता संघाची धावसंख्या वाढून झाली होती 47 म्हणजे 3 षटकात फक्त 23 धावा दिलेल्या. तर आत्ता जवळपास 4 चेंडूंमध्ये 24 धावा दिल्यात त्या देवा याने. पुन्हा उजव्या खूपच बाहेर एक अतिरिक्त संघाला संघाची धावसंख्या वाढून झाली होती 48. निल्या एक शेवटी धाव घेण्यात यशस्वी झाले ते राजेश आणि जेसन. चार षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांची संघाची धावसंख्या झाली होती 51 धावांचं लक्ष्य 51. पवनेशाला विनंती आहे त्यांनी समालोचन कक्षात यायचं. निलेश पाताडे एक उत्कृष्ट झेल जो पवनेश आणि पिपळेला आहे त्याच्यासाठी. तसाच निलेश पाताडे पवनेश यांना उत्कृष्ट जेलसाठी. पवनेश ये ना निल्या
त्याचा फोटो घे दोघांचे, तूच दे. 51 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडू आणि 51 धाव. कुठेतरी महागडे षटक टाकलं होते देवाने. 27 धावा खेळ खर्चल्या. 27 धावा जवळपास आजच्या षटकांमध्ये. सांगू हॅलो हॅलो, सर्व खेळाडूंना एक विशेष सूचना आहे. भांडूप गावातील सर्व खेळाडूंना एक विशेष सूचना आहे. वयोगट 15 ते 40. गल्ली मोहल्ला क्रिकेट लीग चालू होते अख्ख्या भारतामध्ये. तर महाराष्ट्रामध्ये 5 झोन आहेत आणि महाराष्ट्र झोन हा संपूर्ण माझ्याकडे दिलेला आहे. एका झोनमध्ये 100 टीम खेळणार आहेत. 1100 रजिस्ट्रेशन फी आहे आणि 11 लाख फर्स्ट प्राइज आहे. गल्ली मोहल्ला क्रिकेट लीग चे रजिस्ट्रेशन सुद्धा चालू आहे. gmcricketleague.com. सगळ्यांनी याची नोंद घ्यायची आहे. सेकंड प्राइज 5 लाख रुपये असेल आणि 15 ऑगस्टच्या पासून 5 महिने ही लीग अख्ख्या भारतामध्ये चालू होते. धन्यवाद. सगळ्यांनी रजिस्ट्रेशन करा लवकरात लवकर. हॅलो, मॅच लवकरात लवकर चालू करायचे. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. कोणीही प्रॅक्टिस करू नये. मचा दे हल्ला, दिखा अपना गेम, दिखा अपना गेम. ये है ड्रीम लीग ऑफ इंडिया. भाई सुनो जरा. अरे हाँ, मैं आप ही से बात कर रहा हूँ. ट्रायल्स के लिए रजिस्टर किया? चलो अभी www.dreamleagueindia.com पर जाओ और तुरंत रजिस्टर करो. नाम बना गली में, फैन हुआ मोहल्ला. देख सपने स्टेडियम के, मचा दे हल्ला. दिखा अपना गेम, दिखा अपना गेम. ये है ड्रीम लीग ऑफ इंडिया. भाई सुनो जरा. अरे हाँ, मैं आप ही से बात कर रहा हूँ. ट्रायल्स के लिए रजिस्टर किया? चलो अभी www.dreamleagueindia.com पर जाओ और तुरंत रजिस्टर करो. नाम बना गली में, फैन हुआ मोहल्ला. देख सपने स्टेडियम के, मचा दे हल्ला. दिखा अपना गेम, दिखा अपना गेम. ये है ड्रीम लीग ऑफ इंडिया. भाई सुनो जरा. अरे हाँ, मैं आप ही से बात कर रहा हूँ. ट्रायल्स के लिए रजिस्टर किया? चलो अभी www.dreamleagueindia.com पर जाओ और तुरंत रजिस्टर करो. पाटील बॉल संघाकडून दाखल जरूर झाली आहे. क्षेत्ररक्षण तोडी सजवून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, सामन्याला उशीर होता का म्हणून आपल्याला टायमिंगचं बंधन झालंय. स्ट्राईकवर महेश आहे आणि नॉनस्ट्राईकला शांतनू. बॉलर अजय असेल. उमेश मित्र मंडळ भांडुपगाव, स्वर्गीय वसी बाबूशेठ कोपरकर स्मृती चषक पर्व दुसरं तुमच्या आमच्या भेटीला आलेली स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा हा अंतिम दिवस.
आणि अंतिम दिवसातील चालू असलेला सामना पाहायला मिळतोय. 51 धावांचं लक्ष असणार आहे. येणारे 24 चेंडू आणि 51 धावा करायच्या असतील बॅटिंग करत असताना टीमला, अर्थातच पाटील बॉयज संघाला. ए पौने आराम से का उधर रख के का खड़ा क्यों कर रहा है? सामना चालू करायचा आहे, लक्षात घ्या. दोन्ही पंचांना विनंती असेल आपण त्वरित सामना चालू करून घ्यायचा आहे. स्वामी क्षेत्र आपल्या संघाचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं, लक्षात घ्या. स्पीडअप करा, लक्षात घ्या. अजून पुढे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. स्वामी क्षेत्राच्या संघाच्या खेळाडूंना विनंती, कर्णधार राहुल त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. पाटील बॉय संघाचे फलंदाज आले. आपल्याला सामना 15 मिनिटात 4 षटकं 15 मिनिटात संपवायचे आहेत. आपल्याला उर्वरित सामने सुद्धा खेळवायचे आहेत. कालचा एक सामना लाईटच्या इश्यूमुळे आपल्याला आज खेळायला लागलेला, असं आपण आज करू शकत नाहीये. त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे, एक इनिंग ही आपल्याला 15 मिनिटात संपवायची आहे आणि गोलंदाजी त्वरित सज्ज करायचं आहे. पाटील बॉयचे फलंदाज महेश कोपरकर आणि शंतनू 24 चेंडू आणि 51 धावा. लक्षात घ्यायचंय आपल्याला टायमिंगचं बंधन आहे. आता सरांनी देखील सांगितलंय, तर स्पीडअप करायचंय थोडं, लक्षात घ्या. जाऊया आपण दुसऱ्या इनिंगला सुरुवात करतोय. 51 धावांचं पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळतील महेश, नॉन स्ट्रायकिंग वरती शंतनू, गोलंदाजी मागवर सज्ज होतील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. अजय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज झाले आहेत अजय. त्यांच्या समोर आहेत महेश, नॉन स्ट्रायकिंग वरती शंतनू. आणि यानंतर होणारा सामना रुद्र 11 वर्सेस कियान स्ट्रायकर. दोन्ही संघांच्या संघनायकांनी लगेचच नाणेफेकसाठी यायचं आहे, लक्षात घ्या. दरम्यान आपण दुसऱ्या डावाला सुरुवात होते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्मित कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी पहिला तोरणा केला, 16व्या वर्षामध्ये जिंकला आणि आपल्या स्वराज्याचं तोरण प्रस्थापित केलं, असा तुमचा आमचा लाडका श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील त्रिवाद मानाचा मुजरा करून आजच्या या देखील दुसऱ्या डावाला सुरुवात होते. धन्यवाद. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर अजय पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या समोर आहेत महेश, आपल्याला पाहायला मिळतील. पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटची टॉपेज लागली जाते. डीच्या स्वरूपात एक धाव मिळते. एका धावेने या ठिकाणी श्री गणेश केला जातोय. एकावन्न धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. पुढे चेंडू अजय यांचा. यावेळेस कव्हर पॉईंटच्या दिशेने चांगला फटका पाहायला मिळाला. गॅपमध्ये चेंडू आहे, चेंडू थांबणार नाही. 1 बॉल सीमा पार 4 धावांसाठी महेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालाय. चौकार येतोय. दुसऱ्या डावातील पहिल्या चौकार आलाय महेशच्या बॅट मधून. चांगला या ठिकाणी चौकार पाहायला मिळालाय. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या झाली 5. याकडे वरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. स्लॉट मध्ये चेंडू जरूर होता. गॅप चांगला पाहायला मिळालाय. ॲनिमेशन प्रॉपर. पहिली आणि दुसरी टीम जी आहे ना तिला ट्रेनिंग फ्री असणार आहे 1 वर्षासाठी क्रिकेटची. प्लस जी मुलं चांगली खेळतात बॉलर बॅट्समॅन पिचर, जरी मॅच हरलेली असेल त्या लोकांनी तरी त्यांना सिलेक्ट करून पुढे चेंडू पाहायला मिळेल. मागील चेंडूवरती चौकार जरूर मारला जातोय. अजयच्या विरोधात बॅटिंग करत असताना महेश यावेळेस मात्र कमबॅक करणार का अजय, हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुढील चेंडू आपण पाहतोय अजय यांचा महेश साठी. यावेळेस शॉर्ट बॉल तंडच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा पंचांकडून डीच्या स्वरूपात एका धावेचा इशारा येतोय. एका धावेने धावफलकावरती धावसंख्या लागली आहे.
6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. नक्कीच आपण पाहतोय यावेळेस पाहतो आपण सर आत्ताचा एक आहे का नाही ना ओके. यानंतर होणारा सामना पाहायला मिळेल रुद्र 11 वर्सेस कियन स्ट्रायकर. टॉपसाठी यायचं आहे दोन्ही संघांच्या संघनायकांनी लक्षात घ्या. पुढे चेंडू आपल्याला पाहायला मिळेल यासाठी यावेळी शॉट ऑन फुल करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय डॉट बॉल. या चेंडूवरती कोणतीही धाव नाही आहे. चेंडू चाललाय डॉट बॉल. निर्धाव चेंडूची संगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दरम्यान दोन संघांमध्ये नाणेफेक होताना आपल्याला पाहायला मिळते. रुद्र 11 वर्सेस कियन स्ट्रायकर. कौसुक दादा करसूरकर आणि नाणेफेकीचं करतील कौशुरकर दादा. मी यांना विनंती करतो की आपण आपल्याच ते टॉस करून घ्यायचं या दोन संघांमध्ये. पाहूया कोणाच्या बाजूने टॉस करून जावं. आणि नाणेफेकीचा कौल लागलाय अर्थातच आपण पाहतोय रुद्र 11 संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय जरूर आपण पाहतोय. दरम्यान एक षटक समाप्तीनंतर स्कोर बोर्डवरती धावसंख्या झाली पाटील बॉयज संघाच्या आपण पाहतोय बिनबाद 7 धावा. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत ऋषी सालुंके मैदानाच्या ते. पहिला चेंडू शंतनुसाठी प्रथम स्ट्राईकला आले. टॉपेज लागला जातोय. बॅटची कडा राजेश यांच्याकडून चूक होतीये. झेल सोडला जातोय आणि या झेलवरती मिळेल एक धाव. ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या पटलावरती झेल सोडले जातात त्या त्या वेळेला अनेक विक्रम देखील नोंदवले जातात. आता मात्र शंतनुला एक जीवदान मिळालंय. त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळण्याची दाट शक्यता होती मात्र राजेश कडून चूक झाली आहे आणि या चुकीची या मात्र माफी नाहीये. त्या चेंडूवरती एक धाव देखील मिळते. पुढील चेंडू पाहतो आपण. थोडंसं क्षेत्ररक्षण मध्ये बदल करताना आपल्याला पाहायला मिळते. ऑनसाईडचा खेळाडू थोडा 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात केला जातोय जरूर. पुन्हा एकदा मागे टेकला जातोय. आता मात्र महेश स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस तेस्तरार चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्याच्या नंतर गर गर करत या ठिकाणी धावबाची संधी. बॅक टू द पवेलियन. समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाटील बॉयज संघाला बसलाय. पहिला धक्का तू चल मे आया. समीकरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फलंदाज आउट. पहिला धक्का बसतोय पाटील बॉयज संघाला. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. महेश यांची जागांसाठी चालले आहेत. प्रितेश आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळालंय. पहिल्या चेंडूवरती झेल सोडल्याच्या नंतर त्यानंतर ती धावून आहे आणि त्याच्यानंतर एक विकेटचं देखील प्रसंग आलाय. आता कमबॅक झालाय. पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी शॉट बॉल. बॅटची कडा पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. मागे टाकला. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डाव चालवला जाईल का मात्र नाहीये. एकच धाव. चांगले क्षेत्ररक्षण. एका धाव्याने धब्बलकावरती धावसंख्या लागली. तब्बल आपण पाहतोय 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये पाटील बॉयज संघ जाऊन पोहोचलाय. यावेळेस देखील धावबाची संधी. शंतनू बाद रनआउटच्या स्वरूपात बसलाय. पाटील बॉयज संघाला दुसरा धक्का. स्वतःवरती नाराज. ही गरज होती का धाव घेण्याची. स्वतःवरती स्पष्ट नाराजगिरी दिसते चेहऱ्यावरती शंतनू यांच्या. बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक दुसरा. नऊ या आकड्यावरती बसलाय. दुसरा धक्का आपण पाहतोय पाटील बॉयज संघाला. त्याची जागांसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत.
अक्षय मेस्त्री नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. संतोषी धांगांसाठी सलामीची जोडी तंबूच्या आसऱ्याला माघारी जरूर परतले. आपण पाहतोय धावबाच्या स्वरूपात दोन्ही फलंदाजांनी आपल्याला विकेट गमावून बसल्यात आणि तंबूच्या आसऱ्याला येऊन बसलेत. आता मात्र थोडंसं दबावामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतं बॅटिंग करत असताना पाटील बॉयज संघ. जर 51 धावांचं लक्ष्य पार करायचं असेल तर आता मात्र आक्रमण चढवावं लागेल, तो हल्ला चढवावा लागेल, ते स्पष्ट इरादे करावे लागतील बॅटर्सला. पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. मात्र कमबॅक होतोय आपण पाहतोय तर स्वामी चैतन्य संघाकडून. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळाला. अचूक टप्प्याचा चेंडू थोडासा मागे ठेवला आणि टप्पा पडल्याच्या नंतर गर गर करून एस्टेकरच्या हातामध्ये. सर्व खेळाडूंना सूचना आहे, ज्यांना कोणाला नाश्ता करायचा असेल तर आमच्या थेट समालोचन कक्षाच्या समोरच आपल्या नाश्त्याची या ठिकाणी रिक्षामध्ये सोय केलेली आहे, तिकडे आपण करून घ्यायचं, लक्षात घ्या. तर दरम्यान चालू असलेल्या सामन्याकडे आपण जाऊया. पुन्हा एकदा मागील चेंडू डॉटबॉल आलाय. यावेळी स्टेट ड्राइव्ह जरूर पाहायला मिळाला. लॉन द कार्पेटमध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आले दूरवरून एकदम मिळेल. या चेंडूवरती एका धावेने धब्बलकावरती धावसंख्या लागली. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये पाटील बॉयज संघ जाऊन पोहोचतोय. 10 धावा 2 षटकाखेर स्कोअरबोर्डवरती धावसंख्या लागली. पाटील बॉयज संघाची 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 10 आणि दुसरं षटक हाताळलं होतं आपण पाहतोय. ऋषी साळुंके यांनी केवळ 3 धावा खर्च केल्या आहेत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आता तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज झाले आहेत. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. पाटील बॉयज संघाला स्कोअर बोर्डवरती रन करायचे असतील 41 धावा, 12 चेंडू आणि 41 धावांचं समीकरण. अल्पेश या षटकामध्ये निर्धारित या मॅचचा आराखडा आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अॅनिमेशन प्रॉपर आहे. क्षेत्ररक्षक आहेत. लंगोपच्या दिशेमध्ये चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू द पौलन. तंबूच्या आसऱ्याला पाटील बॉयज संघाला बसलेला हा तिसरा धक्का आपण पाहतोय. येणारे आता समीकरण आहे. येणारे असतील 11 चेंडू आणि 41 धावा करायच्या असतील स्कोर बोर्डवरती पाटील बॉयज संघाला. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल रुद्र 11 वर्सेस कियान स्ट्रायकर. या झालेल्या नाणेफेकीचा कौल लागलाय रुद्र 11 संघाच्या बाजूने. आपला निर्णय कळवायचा लक्षात घ्या. रुद्र 11 संघाचा संघ आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. राहुल आपल्याला पाहायला मिळतील. लेफ्ट हँडेड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झाले आहेत. यावेळेस बाचीकडा राजेश यांच्याकडे झेल घेण्याची संधी पाहायला मिळाली. मात्र एफर्ट जरूर पाहायला मिळाले. तिथपर्यंत पोहोचले जरूर, परंतु झेल काही कलेक्ट करू शकले नाही आहेत. मात्र झेल सुटलाय. मात्र राजेश यांची पहिल्या डावामध्ये काय धुवाधार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाले. नजाकत यावेळेस देखील थर्डमॅनच्या दिशेने बॅटची कडा टॉपेज. थर्डमॅनच्या दिशेने डीच्या स्वरूपात एकदम मिळते. एका धावेने धावफलकावरती धावसंख्या लागली. आपण पाहतोय 11 या स्कोर बोर्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचते. अल्पेशांचा पुढे चेंडू पाहायला मिळेल. तेच तर चेंडू थोडासा मागे ठेवला. चेंडू राजेश यांच्याकडून चूक जरूर झाली आणि या चुकीचा फायदा मिळतो दोन्ही बॅटर्सला. एक धाव मिळते. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. स्कोर बोर्डवरती धावसंख्या लागली. तब्बल आपण पाहतोय 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. तुमच्या आमच्या भेटीला आलेली स्पर्धा पर्व दुसरा आपण पाहतोय आणि रबर बॉल रिमझिम पावसामध्ये खेळण्याचा आनंद एक वेगळाच आहे. नक्कीच आपण पाहतोय
यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. स्लो डिलिव्हरीचा वापर, कोणतेही धाव नाही आहे. चेंडू चाललाय डॉट बॉल. या चेंडूवरती कोणताही धाव नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. मात्र ऑफसाईडच्या खूपच चेंडू बाहेर पंचावन्नच्याकडे वळत आहेत. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. स्कोर बोर्ड होती धावसंख्या लागली 13. याकडे वरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. यावेळेस देखील सोन डिलिव्हरचा वापर. पाठची काढा किपरच्या मागे. चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळते. कोणतेही धाव नाही आहे. चेंडू चाललाय डॉट बॉल. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवरती धावसंख्या लागली आपण पाहतोय. पाटील बॉयज संघाची विकेटच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. चौथा षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेत गोलंदाज आपण पाहतोय. राहुल यावेळेस वन साईडला खेळाडू आहे. जरूर चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे तेथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नाही. थांबवलं जाते. 1 धाव. एका धावेने धावफलकावरती धावसंख्या लागली. स्कोर बोर्डवरती धावसंख्या लागली. पाटील बॉयज संघाचे आपण पाहतोय 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन पोहोचतोय 14 या आकड्यावरती. आता मात्र उर्वरित येणार असतील शेवटच्या षटकातील हे 5 चेंडू. यावेळेस जरूर पाहायला मिळालं. लॉन द कार्पेटमध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालं. दूरवरून क्षेत्ररक्षक आले आहेत. चेंडू कलेक्ट करत असताना एकदम इथे एका धावेने धावफलकावरती धावसंख्या लागली 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आता मात्र सामना जवळजवळ पाहतोय आपण. स्वामी क्षेत्र या बाजूने संघाच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर होणारा सामना दोन्ही टीमने तयार राहायचा आहे. यावेळेस देखील ऑफकटरचा वापर जरूर पाहायला मिळालाय. स्लो डिलिव्हरीचा वापर चांगला देखील आपण पाहतोय. डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळालाय. रुद्र 11 संघाने प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला जातोय. यावेळेस शॉर्कर चेंडू क्रिकेटमधील पण मास्तर वापरलं जात आहे. सुरेख चेंडू आपण पाहतोय. अक्षरशः बेड्या टोकल्या जात आहेत फलंदाजाला. या चेंडूवरती कोणतेही दम नाही आहे. डाऊट बॉल पुन्हा एकदा आपण पाहत असताना पाहायला मिळतोय. चेंडू पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. क्षेत्ररक्षक आहे तर जरूर फॉलो थ्रो मध्ये स्वतः क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. सुरू गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. कोणतेही धाव नाही आहे आणि सामना जिंकला जातोय आपण पाहतोय. स्वामी क्षेत्र या संघाने हा सामना जिंकला. अभिनंदन. हारलेल्या संघाला हार्ड लक. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. रुद्र 11 वर्सेस कियान स्ट्रायकर्स. 51 धावांचा पाठलाग करत असताना पाटील बॉयज संघाला थांबवलं गेलं.